स्वतःच्या कर्तृत्वावरती यश मिळवूनही अपयशी ठरलेल्या दर्शना पवार हिची ही कथा. एखाद्या नकारातून काय घडू शकतं हे सांगणारी आजची ही कथा. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. रात्रीची वेळ होती. पुणे ग्रामीण पोलिसांच्या तपास पथकाला अंधेरी स्टेशनवर एक संशयित व्यक्ती असल्याची माहिती मिळाली. साधारण 28 वर्षाचा मुलगा ट्रेनची वाट बघत होता. माहिती मिळाल्यावर पोलिसांचे पथक वेगाने तिथे पोहोचले आणि या मुलाला मोठ्या हुशारीनं ताब्यात घेतले. या राज्यातून त्या राज्यात फिरत पोलिसांना चकवा देणारा हा मुलगा जवळपास 3 दिवसांच्या तपासानंतर पोलिसांच्या हाती लागला होता. राहुल हांडोरे, दर्शना पवार हत्याकांड प्रकरणातला संशयित आरोपी. काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या दर्शना पवार हत्याकांडाचं कारण. आता नेमकं काय घडलं ते पाहूया. दर्शनाचा खून का करण्यात आला? पोलिसांनी आरोपीला कसं पकडलं? रविवारी 18 तारखेला राजगडाच्या पायथ्याशी काही ग्रामस्थ जमले होते. वेल्हे तालुक्यातील गुंजवणी गावातील परिसरातून त्यांना काहीतरी सडल्यासारखा वास येतो, असे त्यांचे म्हणणे होते. असा वास कशाचा येतोय हे बघायला ग्रामस्थ तिथे गेले. तिथे त्यांना सडलेल्या अवस्थेतला मृतदेह आढळला. त्यांनी लगेचच पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांची टीम तिथे लगेचच पोहोचली आणि त्यांना मृतदेहासोबत फोन, बॅग अशा वस्तू सापडल्या. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. पण मृतदेह सडलेल्या अवस्थेत असल्यानं मृत व्यक्तीची ओळख पटवणं अवघड जात होतं. गुरुवार 15 जूनला राजगड पोलिसांकडे एका कुटुंबियांनी आपली मुलगी हरवल्याची तक्रार नोंदवली होती. ती आपल्या मित्रासोबत राजगडावर फिरायला जाणार असल्याचं तिनं घरच्यांना सांगितलं होतं. मात्र संध्याकाळ उलटून गेली तरी तिचा फोन लागत नसल्याने घरच्यांना काळजी वाटायला लागली होती. काळजीपोटी त्यांनी पुण्यात येऊन चौकशी केली तरी त्यांना तिचा पत्ता लागला नाही. आता काही मार्ग शिल्लक न राहिल्यामुळे कुटुंबियांनी पोलिसात तक्रार केली. पोलिसांना राजगडाच्या पायथ्याशी सापडलेला मृतदेह हा मुलीचा होता. त्यामुळे पोलिसांनी या तक्रार केलेल्या मुलीच्या कुटुंबियांना मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी बोलावलं. जेव्हा मुलीच्या वडिलांनी शवागारात जाऊन तो मृतदेह पाहिला, त्यांच्या पायाखालची जणू जमीनच ढासळली. त्यांनी हंबरडा फोडत ही आपलीच मुलगी असल्याचं सांगितलं आणि मग त्या शरीराची ओळख पटली. दर्शना पवार ही अत्यंत हुशार विद्यार्थिनी होती. 10वीला 95% मिळवलेली विद्यार्थिनी होती. कॉलेजची आदर्श विद्यार्थिनी. पुणे विद्यापीठात पहिल्या 5 येऊन ती गणितात पोस्ट ग्रॅज्युएशन आणि त्यानंतर UPSCचा अभ्यास करत होती. अभ्यासात इतकी हुशार असलेली विद्यार्थिनीचे नोट्स आणि पुस्तकं रूममधून चोरीला गेले. तेव्हा 1.5 वर्षांची मेहनत वाया जाण्याची वेळ आली होती. मग तिने MPSCच्या परीक्षेचा अभ्यास करायला घेतला आणि मुलाखतमधून दिलेल्या या परीक्षेचा निकाल लागला. दर्शना पवार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून परिक्षेत्र वन अधिकारी RFO पदाची परीक्षा उत्तीर्ण होत महाराष्ट्रात 6वी आली होती. आता तिच्यात आणि तिच्या कुटुंबियांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते. सर्वत्र तिचे कौतुक होत होते. कित्येक ठिकाणी तिचे सत्कार झाले. ड्रायव्हरचं काम करत कष्टाने मुलांना मोठं करणाऱ्या दर्शनाच्या वडिलांचे, तिच्या घरच्यांचे स्वप्न आता साकार होणार होते. त्यांची परिस्थिती बदलणार होती. दर्शनाच्या कष्टाची पावती म्हणून तिचा पुण्यात सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. ती पुण्यात आली तेव्हा आपल्या मैत्रिणीकडे राहिली. त्यानंतर सत्कार समारंभाला उपस्थित असलेल्या आपल्या मित्रासोबत राजगडला फिरायला जाणार असल्याचं तिनं घरी सांगितलं. तर 12 जूनच्या संध्याकाळी तिच्या कुटुंबियांना दर्शनाशी संपर्क झाला नाही. तेव्हा त्यांनी
दर्शनाच्या क्लासमध्ये तिच्या मैत्रिणीकडे चौकशी केली. पण त्यांनाही दर्शना मित्रासोबत सिंहगडावर फिरायला गेली आहे इतकेच माहीत होते. त्याच्याशिवाय तिला दुसरी कोणतीही माहिती नव्हती. तिच्यासोबत राजगडावरती जाणार असलेला तिचा मित्र राहुल याचा देखील फोन बंद येत होता. तो कुठे आहे याबद्दल त्यांच्या कुटुंबियांनाही काहीच माहिती नव्हती. मुलाचा पत्ता लागत नाही म्हटल्यावरती त्याच्या कुटुंबियांनीही पोलिसांमध्ये तक्रार केली. आता दर्शनाचा मृतदेह सापडला होता, त्यामुळे राहुल कुठे आहे याचा आता तपास वेगाने सुरू झाला. आणि तेव्हाच पोलिसांना सापडलं, राजगडाच्या पायथ्याशी एका हॉटेलच्या CCTV फुटेजमध्ये राहुल आणि दर्शना सकाळी 8:30च्या सुमारास 2 व्हीलरवरनं राजगडावर जाताना दिसले. पण गडावरून परत येताना 2 व्हीलरवर फक्त एकटा राहुलच होता. हे सगळं सुरू असताना दर्शनाचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला. त्यातून असं निष्पन्न झालं की तिचा मृत्यू हा अपघात नसून घातपात आहे. तिच्या डोक्यात आणि शरीरावर जखमा झाल्या होत्या. तिचा मृतदेह जरी 18 जूनला सापडला असला तरी तिचा खून झालेला 12 जूनला होता. राहुलने आपल्या नातेवाईकांना मित्राशी भांडण झाल्यामुळे आपण पुणे सोडत असल्याचं फोन करून सांगितलं. त्यानंतर त्याच्या ATM कार्डमधनं दिल्लीतून पैसे काढण्यात आले. पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी त्याच्या नातेवाईकांचीच मदत घेतली. पोलिसांना हे कळलं की राहुल वेगवेगळे सिम कार्ड वापरून आपल्या नातेवाईकांना संपर्क करत आहे आणि त्यांना पैसे मागत आहे. इथेच पोलिसांना मिळाला राहुलचा पत्ता. पोलिसांनी राहुलच्या नातेवाईकांना तो म्हणतोय तसे पैसे पाठवायला सांगितले. तेव्हा पोलिसांना त्याच्या लोकेशनचा अंदाज लागला. राहुल सतत पोलिसांना गुंगारा देण्यासाठी रेल्वेने फिरत होता. रेल्वेने तो पश्चिम बंगालसह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी फिरला. अधूनमधून तो घरच्यांशी संपर्क साधत होता. अखेर मुंबईच्या अंधेरी रेल्वे स्थानकात त्याला अटक करण्यात आली. ज्याप्रमाणे माहिती मिळत होती त्यानुसार तपासाचे चक्र फिरत होते. जेव्हा राहुल मुंबईत असल्याची माहिती मिळाली तेव्हा पोलिसांनी सापळा रचला आणि अंधेरी रेल्वे स्टेशनवरनं त्याला ताब्यात घेतलं. प्राथमिक चौकशीनंतर पण या सगळ्या प्रकरणात धक्कादायक होतं राहुलने गुन्ह्याची कबुली देताना सांगितलेलं हत्येचं कारण. दर्शना आणि राहुल एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखत होते. दर्शनाच्या मामाचं घर आणि राहुलचं घर समोर समोर होतं. दर्शना जशी MPSCची तयारी करत होती तसाच 28 वर्षाचा राहुलही MPSCची तयारी करत होता. तो गेली 4-5 वर्ष MPSCची तयारी करत होता. राहुल त्याच्या लहान भावासोबत पुण्यातील कर्वेनगर भागात भाड्याच्या खोलीत राहत होता. त्यानं BSCची पदवी घेतलेली होती. त्याला अपयश आल्यामुळे तो पुण्यातल्या कर्वेनगर भागात राहून डिलिव्हरीचं पार्ट टाइम काम करत होता. त्यातच तो MPSCची तयारी देखील करत होता. त्याला परीक्षेत यश आलं नाही. MPSCच्या परीक्षेत यश मिळाल्यानंतर दर्शना सत्कारासाठी पुण्यात आल्यावरती राहुलने तिला भेटण्यासाठी बोलावलं आणि 12 जूनला दोघेही राजगडावर गेले. सकाळी 8:30च्या सुमारास दोघं राजगडाच्या दिशेने निघाले. साधारण 11:15च्या सुमारास राहुल खाली आल्याचं पोलिसांनी सांगितलं. राहुलची दर्शनाशी लग्न करण्याची इच्छा होती. त्यानं तिला त्याबद्दल विचारणा केली तेव्हा दर्शनाने त्याला नकार दिला. त्यामुळेच राहुलने दर्शनासोबत असे केले अशी माहिती मिळाली. राहुल आपण पुढच्या परीक्षेत यश मिळवून अधिकारी होऊ असं आश्वासन दर्शनाला देतो, तरीही तिने लग्नाला नकार दिला. हे दोघं राजगडावर गेले आणि त्यानंतर तब्बल 6 दिवसांनी तिच्या मृतदेहावर धारदार शस्त्राने केलेल्या अनेक ठिकाणी जखमी अवस्थेत सापडला. लहानपणापासून अभ्यासात सातत्याने मिळालेले यश, 1.5 वर्षाची तयारी करून हुकलेली परीक्षा आणि तरी कमी वेळात दुसऱ्या परीक्षेची तयारी करून यश मिळवलं.
असं सगळं संघर्ष करून दर्शनाला महाराष्ट्रात तिसरे येत मोठे यश मिळवलं. अधिकारी बनायचं फक्त औपचारिकता बाकी होती. तिच्या कुटुंबाचे दिवस बदलणार होते. पण मुलीला कौतुकानं अधिकारी बघताना बघायचं स्वप्न पाहणाऱ्या त्याच्या कुटुंबियांना बघावा लागला तिचा मृतदेह. आणि या सगळ्याला कारणीभूत ठरला एका नकारामुळे राहुलच्या डोक्यात भरलेला नकार. ही सर्व माहिती प्रसार माध्यमांवरनं घेतलेली आहे. जर तुम्हाला अशाच नवनवीन माहिती आणि कथा ऐकायला आवडत असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. तुम्ही ही माहिती ऐकली त्याबद्दल तुमचे धन्यवाद.